आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700545069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। रामकृष्ण हरिमाऊली। श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची पालखी सोहळा आज शेडगाव मध्ये आलेला आहे। आपल्या बरोबर काही वारकरी आहेत, गेली 3 वर्षापासून त्या दिंडीमध्ये चालत आहेत। माऊली, तुमचं नाव काय? आप्पा लवंडी। काय सांगा, तुमचं हे 3रं वर्ष आहे, काय तुमचा अनुभव आहे? आजपर्यंत आहे ना मी बऱ्याचशा दिंड्या केल्या होत्या, पण या मोहम्मद महाराज श्रीगोंद्याची दिंडी, या दिंडीसाठी 3 वर्षापासून आम्ही येतो आणि हसत खेळत आनंदाने पंढरपूरला श्रद्धेने जातो। हा सोहळा दिंडीमध्ये नुसती दिंडी फिरायचं नाही, तर हा श्रद्धेचा भाग आहे। याच्यामध्ये सर्वांनाच लहान मोठे, श्रीमंत गरीब असा भेदभाव न ठेवता श्रद्धेने वारकरी दिंडीत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात। हाल अपेष्टा, पाऊस पाणी, ऊन याची पर्वा न करता देवाच्या श्रद्धेमुळं कुठल्याही अडथळा न येता दिंडीचा प्रवास भरपूर होतो आणि मनसोक्त असा आनंद लुटता येतो। याच्यापेक्षा जास्त काय सांगता येईल? मी बऱ्याच वर्षापासून दिंडी करतो, वाऱ्यात करतो, पण ही वारी आपली 3ऱ्या सुरू झाल्यापासून ह्या वारीत येतोय। ह्या वारीचा आनंद काय वेगळाच आहे, म्हणजे संख्या जास्त आणि सगळंच म्हणजे विशेष रूपाने ही दिंडी आहे। चांगली सगळ्या लोकांना चांगलं हे बी मिळते, निवारा बिवारा भरपूर, सगळं व्यवस्थित आहे। तुमचं नाव काय? राजाराम रोही। तुम्ही कुठल्या गावात आहात? श्रीगोंद्यातून। एखादा दिंडीबद्दल तुमचा चांगला अनुभव काय आला तुम्हाला? चांगला अनुभव म्हणजे काय, सगळं चांगलंच आहे, त्याच्यामुळे अनुभवाचं काही कारण नाही। जसं पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद असतो, तसाच इथे आनंद वाटतो नाही त्याची महत्वाचं दर्शन घेतलं की आनंद वाटतोच नाही। गेल्या वर्षी तुम्ही सपत्नी घाला होता, ह्या वर्षी काय? यावर्षी मंडळी मागून येणार आहे, उद्या नात एक येणार आहे, तिच्यामुळं उद्या येणार आहे। या ठिकाणी आपल्या बरोबर काही महिला वारकरी आहेत, त्यांचे अनुभव जाणून घेऊयात। मावशी, तुमचं नाव सांगा? मंदाकिनी आघाव। तुमचं हे 1लं वर्ष आहे, काय तुमचा अनुभव काय आहे? काही नाही मला अजिबात चालता येत नव्हतं, पण आज इथपर्यंत चालत आले, म्हणजे पांडुरंगाने भरपूर शक्ती दिली चालत येण्याची, आणि असंच पुढे नेण्याची बी द्यावं अशीच अपेक्षा आहे, आणि असं वाटतंय की मी जाऊ शकते। तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव असा, मला पण चालायला त्रासच होतो। मी घरातून निघताना मला ते म्हटले की तू चालू शकत नाही, पण मी म्हटलं नाही, मला चालायचंय। 2 वर्ष झाले ते येतात, या वर्षी मी हट्ट केला, मला चालायचंय आणि यायचंय, म्हणून मला घेऊन आले ते, पण चालले मी इथवर, आणि मला पंढरपूर पर्यंत जाईन मी असं वाटतं। तुमचं नाव काय? ज्योती खंडू बोटे। आणि तुमचं गाव कोणतं? डोरज, आणि श्रीगोंद्याला राहायला आहे आम्ही, मोहम्मद बाबाच्या दिंडीत आलो। मावशी, तुमचा काय अनुभव? माझा अनुभव आता 2रं वर्ष आहे। माझे पण पाय खूप दुखतात, पण जायची इच्छा आहे, म्हणलं मी जाणारच, त्याच्यामुळे पांडुरंगानं जसं नेईल तसं जायचं। तुमचं नाव सांगा? माझं मीरा सुरेश कळसकर। आणि तुमचं हे किती वर्ष आहे? 3रं वर्ष आहे, आम्ही दोघं पण येतो। आणि तुमचं गेल्या वर्षीचा किंवा पहिल्या वर्षीचा, 2ऱ्या वर्षाचा, आता काय तुमचा अनुभव काय? अनुभव मागच्या वर्षी म्हणजे जरा पाय दुखले, म्हणून घरच्या मानाचे नको, म्हणजे फुगडी वगैरे खेळल्यामुळे जरा दुखले होते ना, मग ह्या वर्षी मी फुगडी नाही खेळत म्हटलं, पण मला यायचे वारीला। सगळ्यांबरोबर आले। मग तुमच्या अशा किती मैत्रिणी आहेत की त्यांना तुम्ही घेऊन आलेत? त्यांच्या आम्ही सगळ्याच बरोबर आलो तसे। खूपच छान वाटतं वारीत आल्यावर। आहे इच्छा करण्याची, मला थोडं सुद्धा जमत नाही, पण आज मी इथपर्यंत चालत आले, म्हणजे मलाच विश्वास बसत नाही कशी चालले ती। श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा आहेत, नेमकं त्यांचं काम काय आहे आपण समजून घ्यात। मॅडम, आपलं नाव सांगा?
मी डॉक्टर अश्विनी बाबासाहेब गायकवाड. मी पेडगाव येथे कार्यरत आहे आणि शेडगाव हे माझे कार्यक्षेत्र अंडर येत असल्या कारणानं मी ह्या शेडगाव व ह्या हद्दीमध्ये मी ही सेवा पशुसेवा देत आहे. नेमकं पशुसेवा देताना नेमकं काय आपला रोल काय असतो? पशुसेवा देताना की ह्या आता इथे जनावरं वगैरे जे काही लांब प्रवास करत आहेत दिंडीमध्ये, जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, पेन वगैरे होत आहे, त्रास वगैरे चालण्यात त्रास वगैरे होत असेल, काही मसलमध्ये त्यांच्या स्नायूमध्ये ताणतणाव आला असेल तर त्यांच्या दूर होण्यासाठी आपण त्यांना पेन किलर इंजेक्शन वगैरे असं विविध प्रकारचे इंजेक्शन देतो, त्यांना पुरवठा करतो. आपण जनावरांचा उल्लेख केला, नेमकं ह्याच्यामध्ये दिंडीमध्ये असलेले बैल असतात किंवा घोडे असतात, तर त्यांना आपण देतो का सेवा? हो, आम्ही घोडे आणि सर्व प्रकारचे पशुसेवा देतो. इथं आता सध्या बैल आणि घोडे आहेत उपलब्ध, त्यांना आम्ही सेवा दिलेली आहे. तर आता ही जी आपली सेवा आहे, पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपली सेवा आहे, कुठून कुठपर्यंत असते ही? साधारणतः आता पशुसेवा ह्या श्रीगोंदा ह्या तालुक्याची हद्द आहे तिथपर्यंत आम्ही पशुसेवा देणार आहोत. उर्वरित सेवा ही त्या कार्यक्षेत्रातले पशुधन विकास अधिकारी हे कंटिन्यू करतील. अशी ही सेवा आहे साधारणतः कधीपासून दिली जाते? ही साधारणतः म्हणजे दरवर्षी ही दिंडी वगैरे दरवर्षी ही अशी प्रथा चालू आहे. पशु पर्यवेक्षक म्हणा, पशुधन विकास अधिकारी म्हणा, हे ह्या ठिकाणी येऊन त्यांची जोपासलेली आहे. त्यांनी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की दिंडी सोहळ्यामध्ये जे घोडे असतात किंवा रथाला जोडलेले जे बैल असतात त्यांना तर काही चालताना काही त्रास झाला असेल, त्यांची या ठिकाणी संध्याकाळी एका अर्थानं प्राथमिक उपचार जे आहेत त्या ठिकाणी केले जातात. त्यांना औषधं असतील, इंजेक्शन्स असतील या ठिकाणी दिले जातात, जेणेकरून हा पालखी रथ सोहळा हा सारखा चालत राहावा, त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये अशीच त्यांची एकूण सरकारची अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी माऊली. शेडगाव मुक्कामी आज श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा आलेला आहे. आपल्याबरोबर असे वारकरी आहेत, खरं तर सपत्नीक पंढरपूरला निघालेले आहेत. आपण त्यांच्याबरोबरच आपण चर्चा करूयात. आपलं नाव सांगा. रामकृष्ण हरी, माझं नाव युवराज वारे. काय सांगाल? खरं तर आपण सपत्नीक या वारीला निघालेले आहात, याबद्दल काय नेमकी भावना काय आपली? हे माझं दुसरं वर्ष आहे आणि ज्या वर्षी पहिल्या वर्षी निघालो 8-10 दिवस पहिल्यांदा असं वाटलं की नाही, देवाने आपल्याला बोलवलंय. मनात एक इच्छा निर्माण झाली आणि मी निघालो. मी काय देवाचं असं काय फार भक्त आहे किंवा फार मोठं असं काहीच नाही आहे. परंतु ज्यावेळेस रस्त्याला लागलो, देवाने वाट दिली, मी चालत राहिलो, मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत गेली. कितीही डॉक्टर इंजेक्शन, गोळ्या, औषध काही घेतलं तरी काही मनावरचा त्रास, टेन्शन, BP, शुगर हा फार त्रास असतो. पण ज्यावेळेस पांडुरंगाच्या वाटेला लागतो त्यावेळेस तो इतका कमी होतो की तो आहे की नाही हेही समजत नाही आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की जी कुठेही मिळू शकत नाही. हे मात्र अनुभवलं, म्हणून ह्या वर्षी सुद्धा निघालो. ओळणी असं आहे की बऱ्याचदा महिलांचा जीव हा आपल्या कुटुंबामध्ये, लहान मुलाबाळांमध्ये अडकलेला असतो. मात्र आपण आपल्या पतीबरोबर पंढरपूरकडचं आपण एखादं प्रस्थान ठेवलेलं आहे. काय आपली भावना काय आहे? छान वाटतंय. मुलांची जबाबदारी आईंवर ठेवलेली आहे आणि सावंतदेवीपर्यंत येणार होतो. पुढे यांनी फोर्स केला चला म्हणून आज एका दिवसासाठी, म्हणून मग ठरवलं आणि झालं, आम्हाला तेवढं पॉसिबल झालं येण्यासाठी. जर इतर ज्या महिला आहेत ज्या आजही कुटुंबामध्ये अडकले, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय नाही, मार्ग जर इच्छाशक्ती तुमची जबरदस्त असेल तर जायला चान्स मिळतो. या ठिकाणी हे वारे परिवार पती पत्नी एका अर्थानं पंढरपूरला निघालेले आहेत. नक्कीच हा चांगला संदेश प्रत्येक वारकरी संप्रदायापर्यंत किंवा प्रत्येक जो नागरिक आहे, जो वारकरी होऊ इच्छितो किंवा वारकरी संप्रदायामध्ये आहे, त्यांच्यासाठी चांगला संदेश आहे. नक्कीच काही काळ का होईना आपण घरापासून दूर राहून पंढरपूरच्या दिशेनं पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, त्यांचं जे साजूक रूप आहे ते पाहण्यासाठी नक्कीच आपण गेलं पाहिजे, असंच मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तिरंगा साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 लाईव्ह, श्रीगोंदा, अहिल्यानगर.